सदा माझे डोळे जळो तुझी मूर्ती, रखुमाईचा पती सोयरिया. कोड तुझे रूप कोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊलिये हाची वरदे, संचरुनी राही हृदय माझ्या. कोड तुझे रूप कोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुका म्हणे काही न मागो आणिक, तुका म्हणे काही न मागो आणिक. तुझे पायी सुख सर्व आहे, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. पांडुरंगा करू प्रथम वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. समचरण सरोजं सान्द्रनीलाभुधामं, जगन्नीतपाणि मण्डनं मण्डनानं. तरुण तुळशीमाला कंदरं कञ्जनेत्रं, सदयधवलासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हरि ओंकार प्रधान गुरु गणेशाय जय. ओंकार प्रधान गुरु गणेशाय, ओंकार प्रधान गुरु गणेशाय, ओंकार प्रधान सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयंची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी. वार करी संतांच्या विठ्ठल. सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता गायलेला अभंग विश्ववंद्य जगद्वंद्य देहूचे सुप्रसिद्ध साधू गाथा मूर्ती गाथा सूर्य जगद्गुरु तुकोबाराने कितीही उपमा द्याव्या तरी त्या मात्र कमी पडतील. आणि असे जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा, मला वाटतं सुरुवातीच्या मंगलाचरणातला जरी अभंग असला, जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून अतिशय उच्चांक गाठण्याची मागणी या अभंगातून मागतायत. आणि या खऱ्या अर्थाने
आजचा जो आजचा हा प्रसंग आहे या मागणीवर अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी ज्या अपरिहार्य कारणामुळे खऱ्या अर्थाने आजची सेवा माझ्यासारख्या साधकाकडे आलेली सेवा खऱ्या अर्थाने कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट कल्याण आणि त्याचे आयोजितकार आहेत सन्माननीय आमदार श्री गणपत सिद्धी गायकवाड आणि सन्माननीय नगरसेवक श्री अभिमन्यू शेठ गायकवाड यांच्या सौजन्याने आणि वारकरी संप्रदाय आणि आमचे हरिभक्त परायण श्री नेरे महाराज यांच्या आदेशाने पुरुषोत्तम अधिक मास निमित्ताने संपूर्ण महिनाभरात हा हरिश्री हरी कीर्तन आणि नाचू कीर्तनाचे रंगी अभियान अजून शब्द बोलू का या अभियानातून जे जे गेले ना आता जगामध्ये बरेच यान आहेत या यानातून लोक चंद्रावर जातात बरोबर नाही वर्षभराला इथे या यानातून कुठं जाता येत आपल्याला एका यानातून चंद्रावर जाल सूर्यावर जाऊ शकत नाही लिमिटेड आहे पण आमच्या नाचू कीर्तनाचे रंगी वारकरी संप्रदायाच्या अभियानामध्ये आला तर काय होईल वैकुंठ लोकांचे मात्र या पुरुषोत्तम मासाच्या महिन्याच्या नामस्मरणाचे मी सांगू अधिक मासामध्ये एकच शब्द बोलतो आणि फलश्रुती देतो आज मिळणार तरी पुष्कळ आहे नामस्मरणम अधिकस्य अधिकं फलम विठ्ठल आणि या पुरुषोत्तम अशा गोड अशा उत्तम अधिक महिन्यामध्ये आणि हे चालत असलेला अखंड हरिनाम सोहळा नाही का या सोहळ्याच्या निमित्ताने इथे या ठिकाणी येण्याचा खऱ्या अर्थाने भाग्यवंत म्हणू दया अवघी देवावरी माया असे असणारे आम्ही भाग्यवंत वारकरी आणि त्याहून अधिक भाग्यवंत म्हणता येईल आमच्या ठाणे रायगड पट्ट्यामध्ये या संपूर्ण विभागामध्ये खऱ्या अर्थाने अतिशय नावाजलेलं सुप्रसिद्ध असं हे श्री गणेश बाळेगाव वडवली मंदिर म्हणजे आपल्या ठाणे रायगड पट्ट्यामध्ये नाही का आता नवसाचा गणपती बाप्पा म्हटलं तरी हरकत नाही या गणपती बाप्पाची आमच्या कीर्ती किती वाखाणली तरी सांगता येत नाही आमचा जन्मही नसेल तेव्हापासून मात्र या परिसरामध्ये आमच्या या परिसरामध्ये गणपती बाप्पाची सोहळा काही भव्य दिव्य असतो मला वाटतं या परिसरामध्ये आजूबाजूच्या परिसर सांगतो बरं का आजूबाजूच्या परिसरामध्ये गणपती बाप्पा घरी आणण्याची गरजच नाही या गणपती बाप्पाच्या पूजा केली ना सगळ्या गणपती बाप्पाच्या घरोघरी होणाऱ्या पूजेचं एक फळ आमच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाने अधिक दुग्ध सरकारी योग सांगू का अधिक असे अधिकम फल म्हणजे पुरुषोत्तम मास आणि पुरुषोत्तम असा उत्तम असा पुरुषाचं गुणगान करणारा महिमा नामस्मरणाचा महिना आणि त्यामध्ये मंगळवार दिवस आहे आजचं वार मंगळवार आहे आणि गणपती बाप्पाचा सोमवार आहे विठ्ठल बर गणपती बाप्पाचं वर्णन किती काय नाही का गणपती बाप्पाचं मगाशी बोलून गेलो ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणवेला आमच्या तिन्ही देवतांचं उगमस्थान कुठे आमच्या गणपती बाप्पा जवळ आहे कारण सगळ्या कार्याची सुरुवात ओंकाराने कुठल्या ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा नाही का ओंकार गणेशाचं वंदन केल्याशिवाय कुठल्या कार्याची सुरुवात कुठल्याच कार्याची होत नाही कुठलेही शुभ कार्य का आमच्या गणपती बाप्पाचं वर्णन आहे बरं का मग तुम्ही म्हणाल आज जगद्गुरु तुकोबारांचा अभंग घेतलाय आणि अभंगाचं पूर्वार्ध पाहिलं तर तुम्ही काय सांगितलं सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया तुम्ही तर गणपती बाप्पाचं वर्णन सोडून इथे विठ्ठल रुक्मिणीचं वर्णन करताय हे तुमची दुधा भक्ती नाही का द्वैत भक्ती नाही का इथे अद्वैत येत नाही तुमची द्वैत भक्ती दिसते जगद्गुरु तुकोबारांचा अभंग विठ्ठलाच्या मागणीकडे विठ्ठलापुढे मागणी करणार आहे पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये द्वैत कधीच मांडलं गेलेलं नाही आमच्या भगवंताचे किती अनेक रूपे अनंत वेश अनंत रूपे देखील मिळत असती बाप रखुमा देवरू पूर्ण बाणी कैसी आमचा भगवान परमात्मे अनंत वेशाने जरी अवतार घेतला जरी असेल तरी आमच्या तुकोबाराच एका बघा म्हणताय आमचा विठ्ठल आणि आमचा गणपती वेगळाच नाही अरे तुका म्हणे शोधून पाहे Come on,
विठ्ठल सुद्धा वेगळे नाही. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांनी मागणी केलेली जी आहे ती मागणी करणारे आज कोणाकडे करतायत असं समजायचं. तुकोबार विठ्ठलापुढे जरी मागणी करत असले आजच्या या आपण कीर्तनाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार या ठिकाणी आमच्या गणपती बाप्पा पुढे तीच मागणी करतात. कारण आज जगावर प्रत्येकावर संकट आहे. या कोरोनाचं संकट काही सामान्य संकट नाही, संपूर्ण विश्वावर संकट आहे. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. काय म्हणताय या मला या संकटातून तुकोबारांचा सोडवा. कोणापुढे मागताय? त्याच मूर्तीपुढे ज्या गणपती बाप्पाला धर्माची मूर्ती म्हणतात. अभंगाचं धर्माची तो मूर्ती एकतर हा तरी अभंग घ्यावा किंवा धर्माची तो मूर्ती तरी अभंग घ्यावा. आज खऱ्या अर्थाने धर्म संकट ओढावलं म्हणायला हरकत नाही. आपल्या धर्मावर सुद्धा संकट आहे. संकट चॅनलच्या माध्यमातून सगळेजण लाईव्ह प्रवचन ऐकतात बरं का. प्रत्येक जण लाईव्ह प्रवचन ऐकतं, लाईव्ह कीर्तन ऐकतंय. पण वारकरी संप्रदायाचा श्वास लाईव्ह कीर्तन ऐकण्यात नाही, लाईव्ह कीर्तन राहण्यामध्ये आहे. प्रत्येकात आमचा वारिंगीचा धर्म संस्थापना ग्रुप आहे नाही का. बाबांचं एक छान मोठं चॅनल विश्वसूरी नावाचं चॅनल आहे. त्याच्यावरून लाईव्ह प्रवचन होतात, लाईव्ह भजन होत आहेत. मग प्रश्न असा आहे एवढं जर कार्यक्रम चालू आहे तरी आमच्या वारकऱ्याला श्वास काय मिळत नाहीये. कारण वारकऱ्याचा श्वास किती आहे. कारण भगवान परमात्मा पण तेच सांगतोय, अरे मी त्याच ठिकाणी उभं आहे ज्या ठिकाणी भजन चालू आहे. नारदा मी उभा तेथे कधी माझे भक्त गाते जेथे. नारदा मी उभा तेथे भगवान परमात्मा सांगतोय मी लाईव्ह तिथे वैकुंठामध्ये नाही बरं का. मी लाईव्ह तिथे आहे माझे भक्त गाती ज्या ठिकाणी भजन चालू आहे. कुठलं लाईव्ह बरं का. त्या ठिकाणी लाईव्ह भजनामध्ये भगवान परमात्मा आहे. आमच्या वारकऱ्याचा श्वास सुद्धा आज तोच आहे बाबा. आज खरं रोज रोज एकदा काही व्हॉट्सअप उघडलं, कुठलाही मोबाईल उघडला तर सकाळ सकाळी अशी दुःखद घटना आपल्या डोळ्यासमोर येते. त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असं वाटतं बंद करावं सगळं माध्यम. रोज कोणीतरी चांगली व्यक्ती आपल्याला वारकरी संप्रदाय म्हणा समाजातली अतिशय उच्चांक अशी त्याची खऱ्या महती नाही, समाजाला गरज आहे अशी प्रत्येक व्यक्ती आज या कोरोनाच्या संकटमध्ये जाते आहे. बाबा आज सकाळी फोन केलं, बाबा महाराज देशमुख गेले, काही दिवसापूर्वी अनंत महाराज केणे गेले. सगळ्यांचे उदयस्थान असलेले आपले भिवंडी पट्ट्यातले शहाडकर बाबांचे शत्रुघ्न महाराज गेले. अनेक मान्यवर पंडित आपल्याला निघून गेले. आपल्या समाजाचा अधिष्ठान म्हणजे ज्यांचा आपल्या हृदयामध्ये स्थान सोळाबाबा गेल्यानंतर, वामन बाबा गेल्यानंतर, ते म्हणजे आपले गुरुवर्य राजाराम बाबा, ही सगळी मंडळी आपल्याला गेल्यानंतर खरं धर्म संकट आपल्या समोर आहे. आणि आपली कीर्तन सुद्धा बंद आहे बाबा. आणि असं बंद असताना सुद्धा या बंद व्यवहारामध्ये, या कोरोनाच्या बंद स्थितीमध्ये, लॉकडाऊन मध्ये आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने कीर्तन करतोय. हे करताना आपल्यालाही आनंद आहे. मला वाटतं भगवंताला जेवढा आनंद झाला असेल त्याच्यापेक्षा अधिक आनंद नसेल. विश्ववंत जगद्गुरु सिद्ध तुकोबार यांचा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंग तू जगद्गुरु तुकोबार आहे. मंगलाचरणामध्ये मागणी मागताय. या मागणीमध्ये अलौकिक मागणी जगद्गुरु तुकोबार आपल्याकडे मागताय. तुम्हाला सर्वांना ज्ञान ते बहुश्रुत आहे. तुकोबारांना मागण्याची गरज, तुकोबार मागण्याची गरज नाही. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पूर्वी तसे. तुकोबारांना मागण्याची गरज नाही. जरी तुकोबार म्हणत असता आम्ही सदैव सुडके जवळी एका चोर राखे पुत्री जाऊ पुढते विके पुत्री घर राखे. ती आमचं पुत्र जरी रक्षण करायला असतं ना, आम्ही जर सुडके जरी असो आम्ही जे इच्छा करून आम्हाला कल्पतरू पूर्वी
एवढे आमच्याकडे काय ऐश्वर्य षडगुण ऐश्वर्य भगवान परमात्म्याकडे असलेले सगळे कुणाकडे पुढे संतान पुढे असल्यामुळे आम्हाला मागण्याची आस नाही. आम्हाला कुठले काही मागणे आम्हाला अनुचित नाही का, काही मागण्याची गरज आमची रीत सुद्धा नाहीये. माझ्या जन्मोजन्मी आम्ही काही तरी मागितलं नाही, सगळ्या जन्मामध्ये मागितलं नाही. मग काहो तुकोबरा तुम्ही आज मागताय, मंगलाचरण करताय, पण मागताय काय? या तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून पहिल्या चरणामध्ये ज्ञान मागताय. काय मागताय? सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, ते ज्ञान मागताय तुकोबरा. डोळ्याच्या माध्यमातून काय मागताय? ज्ञान मागताय. देई मज सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ. दुसऱ्या चरणामध्ये भक्ती मागताय. तिसऱ्या चरणामध्ये संचरणी आहे हृदयी माझ्या, म्हणजे वैराग्य सुद्धा मागताय. आणि हे तिन्ही गोष्टी मागून जगद्गुरु तुकोबरा ज्ञानही मागताय, भक्ती मागताय आणि वैराग्य सुद्धा मागताय. आणि या तीन गोष्टी मागून सुद्धा तुकोबरा शेवटी म्हणताय तुका म्हणे काही न मागो, एवढं मागून सुद्धा तुकोबरा माझं पोट भरले, मला तुझ्याकडे काही मागायचं नाही. मागायचं एकच मागायचंय, तुझे पायी सुख सर्व आहे विठ्ठल. मंगलाचरणाचा अभंग असल्यामुळे जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून मागत आहे. मागण्याचं तुकोबरांचं हे बघा, जे मागतायत काही विशेष सामान्य मागणी नाही, अलौकिक मागणी जगद्गुरु तुकोबरा मागतायत. एका अभंगातून काहीतरी आपण यश मागू, ऐश्वर्य मागू, ज्ञान मागू, वैराग्य मागू, काहीतरी एका वेळी एकच गोष्ट मागू. तर जगद्गुरु एकाच अभंगाच्या माध्यमातून तिन्ही गोष्टी मागतायत. ज्ञानही मागतायत, ज्ञानही मागताय, भक्ती मागताय आणि वैराग्य सुद्धा, या तिन्ही गोष्टी मागतायत. पण मागत असताना तुकोबराची पद्धत मात्र या अभंगातून आपल्याला शिकावी लागेल. कारण जगद्गुरु मागणारी ही सामान्य गोष्ट, सामान्य जगद्गुरु तुकोबरा असल्यामुळे त्यांना मागायची एक अधिकार सुद्धा आहे. मागण्याचा अधिकार असा लागतो, कोणापुढे मागावं, आपल्या चिंतनाचा विषय वाढवून ते विषयाकडे धाव घेत नाही. मागण्याचा अधिकारी असावा लागतो. मागणारा सुद्धा काय असावा लागतो? स्वतंत्र असावा लागतो नाही का. देणारा सुद्धा स्वतंत्र असावा लागतो, मागणारा अधिकारी असावा लागतो. आणि ज्याच्याकडे मागावे त्याच्याकडे दातृत्व सुद्धा असावं लागतंय. जे मागणारे ते अधिकारी आहेत त्यांच्याकडे सर्व गुण संपन्न आहे. तुकोबराकडे काम नाही झालो पाहिजे, काही करणं शिल्लक नाही. मग चौकी यायची काही करण्याचं नाही, काय करणं तुकोबरा नाही, काही कर्म शिकलं नाही. पण तुकोबराच्या जीवनात मागण्याची अपेक्षा. मागतो कोण? मागतो तो ज्याच्याकडे इच्छा आहे. कसली तरी मला अंतःकरणामध्ये इच्छा असते. आता मला सांगू का, आता विषय निघाला मागण्याचा म्हणून बोलतो बरं का. आमचे स्वरूप महाराज माझ्या छोटी चिरंजी वेगळे माझ्यासोबत आले. तर स्वरूप या मंदिरामध्ये आज येत नाही, त्याचा जन्म झाल्यापासून या मंदिरात येतो बरं का, नाही का. जन्मापासून या मंदिरामध्ये येतोय. बरं आल्यानंतर या उंदीर मामा इथे समोर आहे, त्या उंदीर मामाच्या नाही का या वाहनाच्या कानामध्ये जाऊन काहीतरी फुंकणार म्हणजे काय करणार? फुंकत नाही, काहीतरी मागतो. काय करतो? मागतो काहीतरी. त्या मागण्यामधून त्याला काय असतं? देवाने मला काहीतरी द्यावं, हे आपण कधीपासून शिकवतो मला माहिती का? प्रश्न मला कधीपासून शिकवतो माहिती का? अहो बाळाचा जन्म झाला ना तेव्हापासून भीक मागायला शिकवतो. लहान बाळाला बाप्पाच्या पुढे आणायचं, बाप्पा मला सुख दे, बाप्पा मला सुख दे. हा मुलगा मृदुंग उत्तम वाजवतो, याला तर मृदुंग चांगलं शिकवण्यासाठी बाप्पाकडे मागितलं विशेष आहे. पण हा गेल्यानंतर लहान मुलाला बाप्पाकडे द्यायचं आणि सांगायचं बाप्पा मला सुख दे. आता त्या मुलाला खरं सांगा सुख कशामध्ये असेल? तुला सुख कशात आहे? ते म्हणते मला मृदंग वाजवण्यामध्ये सुख आहे. त्याला जर मृदंग इथे वाजवलं गेलं तर त्याला काय मिळेल? सुख मिळेल नाही का. त्याला ज्या गोष्टीमध्ये सुखाची अपेक्षा आहे ती इच्छा निर्माण होणं याला मदत मागणं. मागण्याची आस आहे मुखाकडे. काहीतरी मागा म्हणे. आता देव म्हणतात नाही मागणारच नाही. मागायचं तर
मागत असा तुकाराम सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रघुमाईच्या पती सोयरिया. आता मूर्तीचे प्रकार बरेच मूर्तीचे प्रकार तर तिथे सांगून जात नाही. मूर्तीचे बरेचसे प्रकार असणार. जगद्गुरु तुकाराम आज मूर्तीच्या पुढे बघताय ती मूर्ती म्हणताय विठू काय रघुमाईच्या पती सोयरिया. हा भगवान परमात्मा विठुमाई रघुमाईचा पती आहे असं मागितलं नाही. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रघुमाईचा पती सोयरिया. मागण्याची पद्धत बघा जगद्गुरु तुकारामची विलक्षण वेगळी मागणी. अहो एखाद्याकडे मागायचं ना त्या शेठचं कौतुक करावं लागतं. ते शेठ देत नाही. शेठ पावती पाडायला तुम्ही शेठ मला शेठ लय भारी झाले तुम्ही तुमचे तब्येत अशी असायला पाहिजे. शेठ देतात मला काढून द्यायला नाही. त्याची स्तुती केल्याशिवाय शेठची काही मागत काही देतच नाही. तुम्ही आता घरामध्ये बायकोकडे मागताना काही मागावं सहज मागू शकतो. शेठकडे गेल्यानंतर पावती फाडायची असेल वर्गणी मागायची असेल दान मागून घ्यायचं असेल तर त्या शेठीला खुश करावं लागतं. देवाशिवाय देत नाही. भगवंताचा सुद्धा तसं देशी तेव्हा घेशी ऐसा अससी उदार. भगवान परमात्मा उदार आहे पण घेतल्याशिवाय देत त्याचं लक्षणच असं आहे गुणच असं आहे ते. म्हणून जगद्गुरु तुकाराम म्हणताय मला तुझं हे दातृत्व माहिती तू घेतल्याशिवाय काही देत त्याच्या उदाराचं सगळं माहिती आहे. अहो त्या सुदामाचे पोहे घेतले आणि मग दिलं कोणी सदा नाही का काय दिली आपली पूर्ण काय दिलं नगरी सोन्याची करून टाकली. पण पहिलं सुदामाचे पोहे घेतले मग ते सगळं उदाहरण माहिती. शबरी के बोर सुदामाजी के पोहे रुची रुची भोग लगावे नाही का हे भगवान परमात्म्याने सगळं घेतलं मग दिले. मग तुकाराम म्हणतात मला सगळे तुझं दातृत्व मला माहितीये तुझं वर्णन करत असताना रघुमाईच्या पती सोयरिया. रखुमाईचं वर्णन केलंय. हा तू कोणाचा आहे. अहो रखुमाईचा पती विठ्ठल म्हटलं नाही. काय म्हटलं विठोबा रखुमाई म्हटलं. विठोबा रखुमाई म्हटलं नाही. विठ्ठल गणपती सुद्धा म्हटलं नाही. काय म्हटलंय रखुमाईचा पती. अहो पत्नीवरून पतीची ओळख आहे. कसं एखाद्या व्यक्तीवरून गावाची ओळख असते की एखाद्या गावावरून व्यक्तीची ओळख असते असं की नाही. आता विषय तिकडे धावत नाही का. त्या पद्धतीने तुकाराम म्हणताय काय म्हणतात रखुमाईच्या पती सोयरिया. तू रखुमाईचा पती आहे ही तुझी ओळख आहे म्हणे. जसं राधा कृष्ण म्हटलं जातं कृष्ण राधा म्हटलं जात राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण बिन राधा कृष्ण राधा म्हटलंय नाही का. तर राधेशिवाय काय नाही. राधेशिवाय कृष्ण नाही. त्या पद्धतीने विठोबा कोणाशिवाय रखुमाईचा पती सोयरिया रखुमाईचं वर्णन केलं. भगवान परमात्मा खुश होतात आणि मागतात सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. आणि काय म्हणतात माझ्या डोळ्यामध्ये सतत तुझी मूर्ती राहू देवा. कुठली मूर्ती जो रखुमाईचा पती तू आहेस ना 28 युग 28 उभे राहिलेला जसा भगवान परमात्मा तू असा आहे हीच मूर्ती मध्ये सतत माझ्या डोळ्यापुढे राहो. आपल्याला वाटतं राहो पण ती कधी राहो आता याची दान डोळा मन लंपट. जगद्गुरु तुकाराम डोळ्यांच्या पुढे हीच मूर्ती राहो याच्या मागे सुद्धा हा भंग फार मोठा हो. किती जरी वर्णन केलं तरी मात्र प्रत्येक शब्दाला वर्णन आहे. सदा म्हटलंय सतत म्हटलंय बरोबर. एखादी मूर्ती राहावी पण ती सतत राहावी. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्चन्द्रतता नमस्ते मां भक्ता नित्य युक्त उपासते. सतत राहावी ती मूर्ती म्हणते तुकोबार आहे. त्यामध्ये सुद्धा सतत मध्ये प्रत्येक जीव बोलत नाही. सदा माझे डोळे तुकोबार डोळ्याच्या माध्यमातून तुझी मूर्ती राहो. आपण डोळ्याने मूर्ती आपण रोज पाहतो. परमात्मा भेटतो का. गणपती बाप्पाला पहिल्यांदा आपल्याला विठ्ठल भेटलं पाहिजे. लोक साईला जातात काय प्रसन्नला साईला जातो आम्ही. बरं साईला गेल्यानंतर सुद्धा विठोबा तिथे दिसला पाहिजे. ज्याच्या डोळ्यामध्ये अंतःकरणामध्ये ज्या आराध्य देवताची मूर्ती असते ती मूर्ती आपल्या समोर डोळ्यासमोर आली पाहिजे. नरहरी सोरांचं सांगायची गरज नाही. ते बघत होते भगवान शिवाला. पण भगवान शिवाला जरी बघत असले पण मूर्तीचं नाम घेतात कोणाचं शंकराच्या मूर्तीचं पांडुरंगाचं पण ध्यान म्हणत कोणाचं होतं शिवाच होतं ज्याचा आराध्य देवत होतं. त्याच पद्धतीने तुकोबार सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. माझ्या डोळ्यामध्ये मूर्ती तुझी तीच राहावी. पण ते मूर्ती म्हणजे काय त्याचं ध्यान तर कळलं पाहिजे. डोळे सांगणं डोळ्याने मूर्ती पाहणं म्हणजे फक्त मूर्ती पाहिलं नाही. मूर्तीचे तर बरेच प्रकार आहेत. व्यक्त मूर्ती अमूर्त मूर्ती मूर्त मूर्ती आहेत. यांच्याकडे न वळता तुकोबार सगुण साकार झालेली विठोबा रखुमाईच्या मूर्ती ती मूर्ती माझ्या सतत डोळ्यामध्ये राहावी उभी राहावी. कशाने ज्ञानाच्या स्वरूपाने. कारण वृत्ती जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत डोळ्याने किती जरी पाहिलं सहज मी अंधळागार निज निराकार पंते वृत्ती विठ्ठलारी
योगा शून्य स्थावरी जेथे तुकोबरा म्हणतात काय सहज मी आंधळ ओ दृष्टी असून तुकोबरा म्हणतात का मी आंधळ झालो का झालो आंधळ आता पण तो तुकोबरा म्हणतो मी त्या मूर्तीला पाहतो दिसली नाही ना कळली नाही रोज प्रत्येक वर्षी वारीला जातोय वारीला गेला सुद्धा ती मूर्ती समोर आम्ही काय करतोय दर्शन घेतोय ती मूर्ती सतत राहत नाही ना म्हणून सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती ही वृत्तीच्या माध्यमातून ज्ञानाच्या माध्यमातून तुकोबरा माझी वृत्ती कोणत्या ठिकाणी स्थिर आहे हे माझी हरी वृत्ती भक्तीची सुद्धा जोड असायला लागते. म्हणून भगवान परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून झाल्यानंतर भगवान परमात्मा कसा आहे, त्याचा सगुण आहे, सगुण साकार आहे, निर्गुण निराकार भगवान परमात्म्याचं स्वरूप काढून वृत्तीच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम ज्ञान घेतलं आणि मग तुकाराम म्हणतात ज्ञानही प्राप्त झाल्यानंतर मला भक्ती सुद्धा मिळावी. म्हणून जगद्गुरु तुकाराम मागतात अभंग
विचार. गोड तुझे रूप गोड तुझे ज्ञानाच्या भूमिकेतनं डोळेकडनं मागतायत. डोळे म्हणजे वृत्ती आहे तू बरोबर आहे. डोळे म्हणजे डोळ्यांनी पाहणं नाही, ज्ञान दृष्टीने पाहणं म्हणजे वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीच्या मधून तू परत ज्ञानाने भगवान परमात्म्याला पाहता आणि पाहून गेल्यानंतर नुसतं ज्ञानाने पाहायचं नाही तर भक्तीने देवाला कळलं सुद्धा पाहिजे, भक्तीने तो प्राप्त केला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकाराम दुसऱ्या चरणामध्ये मागताय, भक्ती मागताय. देई मज प्रेम सर्व काळ. हे भगवंता मला द्यायचं असेल तर तू काय दे? प्रेम दे. कारण जगामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम आहे बरं का. मग तू ठिकाणी एका ठिकाणी सहज प्रत्येक वेळी बघतात पण मागायचं असेल तर सुख मागायचं असेल ना तर प्रेमच मागा. कसं प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. अहो जगामध्ये प्रेमाशिवाय सारखी गोष्टच नाही. जगामध्ये सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे ती प्रेम आहे. काय राधाचं आणि कृष्णाचं काय? भक्ताचं राधा कृष्णाचं सुद्धा प्रेम आहे, सुदाम कृष्णाचं सुद्धा प्रेम आहे. जगामध्ये सर्वश्रेष्ठ गोष्ट काय? प्रेम आहे नाही का. आज प्रियकर प्रेयसीचं सुद्धा काय? प्रेम आहे. आणि ढगाचं आणि आभाळाचं सुद्धा काय? पावसाचं आणि आभाळाचं सुद्धा काय? प्रेम आहे. या दोघांचं एकमेकाचं प्रेम संपलं तर काय होईल? कोणाचं? आभाळाचं आणि पावसाचं जर प्रेम संपलं तर काय होईल? पाऊस सुद्धा पडणार नाही ना बाबा. या प्रेमाशिवाय जगामध्ये सगळ्यात जिंकण्याची गोष्ट आहे. प्रेमाशिवाय काही जिंकता येत नाही. कुठली एकही गोष्ट नाही का जगामध्ये अशी कुठलीच अशक्य गोष्ट नाही की प्रेमाने आपल्याला जिंकता येणार अशक्य गोष्ट नाही. सगळ्या गोष्टी प्रेमाने जिंकता येत नाही. म्हणून तू परत म्हणतात गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. आपण मागतो प्रेम पण मागून कोणाचं मागू? एक तर बायकोचं मागू. सगळं जास्त माहिती का सगळं जास्त प्रेम म्हणजे सासऱ्याचं प्रेम का. सासू असेल तर प्रेम मागतं जावई. काय कोणाची कृपा? सासू सासऱ्याची कृपा म्हणे नाही का. त्यांचं प्रेम मागतात. पण जगद्गुरु तुकाराम म्हणतात मला संसाराचं प्रेम न मागता आज जगामध्ये सगळ्यात मोठं प्रेम आहे ते म्हणजे भक्ताचं आणि देवाचं प्रेम आहे, अलौकिक प्रेम आहे. आणि ते प्रेम जगद्गुरु तुकाराम देई मज प्रेम सर्व काळ. नुसतं मागत नाही, सर्व काळ मागतात. सतत तुझा आणि माझा संबंध कसा असा प्रेमाचे संबंध तुझे माझे राहावे. पण हे मागत असाल तुकारामची चतुराई पहा. चतुर जेवढे देव हुशार नाही चतुर नाही. चतुरा तो शिरोमणी घोड लावण्याची खाणी. अहो जेवढा भगवान परमात्मा हुशार ना त्याहून हुशार जगद्गुरु तुकोबार आहे. कारण मागतात तुकोबार चतुराईने मागतायत ना. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. या शेठीची काय करतात? कौतुक करतात बोलत गोड तुझे रूप. अहो भगवान परमात्मा तुझे रूप गोड आहे म्हणतात. किती गोड आहे? राजस सुकुमार वदना Thank you.
असेल हे रूप आपलं कुठपर्यंत आहे आपलं रूप कुठपर्यंत आहे आपली काया संपली नाही का काया संपल्यानंतर शरीर संपल्यानंतर आपलं रूप पाहण्याजोगे नसतं एखाद्या सुंदर तरुणीला पहा ती कुठपर्यंत आहे काही वर्षापर्यंत तिचं सौंदर्य मर्यादित आहे पण भगवान परमात्म्याचं सौंदर्य अलौकिक आहे अमर्यादित आहे किती जरी पाहिलं तरी मात्र पाहता लोचनी सुखावले आता दृष्टीपुढे ऐसाची तुरा आहे जो मी तुझा पाहे पांडुरंगा हो तुकोबर म्हणतात या डोळ्यांनी किती जरी पाहत राहिलं तरी माझ्या लोचनाने काय पाहिजे समाधान आहे पाहता लोचनी सुखावले बस मला जर सुख प्राप्ती करायची असेल तर तुझं पाहावं लागेल तुला पाहिल्याशिवाय काही नाही मला समाधान सुद्धा मिळणार नाही आणि प्रेम सुद्धा मिळणार नाही पण तू पण डोळ्याच्या वृत्तीने ज्ञानाच्या दृष्टीने परमात्म्याच्या पुढे उभे राहिले आणि म्हणतात गोड तुझे रूप आता शंका विचार का गोड तुझे रूप गोड तुझे नाम एक तर पहिलं म्हटलं गोड तुझे नाम की गोड तुझे रूप सांगा बरं ही शंका बरं काही जर विचारलं तुमचं नाम आधी का रूप आधी म्हणजे जो काय म्हणतात नाम आधी का रूप आधी आता भगवान परमात्म्याचा जन्म झाला नाही एकला निकंतेची जेव्हा भगवान परमात्मा एकला होता नाही त्याला नाव नाही रंग नाही रूप नाही कोणाच्या निराकार निर्गुण निचुराया तुझी रघुराया जर तू निर्गुण निराकार असणार भगवान परमात्मा असेल आणि त्या निर्गुण निराकार परमात्म्याला नावच नाही आणि रूपही नाही मग अशा परमात्म्याला तुम्ही अगोदर रूप म्हणावं अगोदर नाव म्हणावं आम्ही सगळेजण नाम म्हणतो पण तुकोर म्हणतात नाही तर तुकोरचं प्रमाणच आहे गोड तुझे रूप आणि गोड तुझे नाम आहे कारण रूप पाहिल्याशिवाय त्याचं नाव ठेवता येत नाही गोड तुझे रूप अहो एखाद्याला नाव ठेवायचं आपल्या पूर्वी नाव ठेवायचं मुलींना आमच्याकडे गावाकडे नाव ठेवायचं धवलूबाई काय म्हणायचे धवलूबाई धवल शब्दाचा अर्थ म्हणजे पांढरी धवल म्हणजे पांढरा रूपाची एखादी मुलगी जन्माला आली तिला धवलू म्हणायचे धवलूबाई धवलू म्हणजे पांढरी बाई पण तिचं रूप धवल असल्यामुळे तिचं नाव ठेवायचं रूप पांढरे म्हणून तिचं नाव धवलू आणि एकीचं रूपच काळ होती जन्माला आल्यापासूनच काळी होती मग तिचं नाव ठेवायचं म्हणून पहिलं रूप का पहिलं नाव उत्तर दिले ना गोड तुझे रूप भगवान परमात्म्याच्या रूपाचं किती वर्णन केलं तरी मात्र कमीच आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याधिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः भगवान परमात्म्याच्या रूपाला पाहिलं सच्चिदानंद रूप असं पाहिलं त्या अर्जुनाने मला विराट भगवान परमात्मा विश्वरूप पाहिलं तर सुद्धा पाहता आलं नाही पाहता आलं म्हणून त्या रूपाचं वर्णन करता येत नाही पण जगात गोड तुझे रूप गोड तुझे नाम असं असणार तुझं रूप गोड आहे भगवान परमात्म्याचं तुझं नाम किती गोड आहे हो अमृता होणे गोड नाम तुझे अमृता होणे गोड नाम तुझे सौंदर्य रूपासारखं श्रेष्ठ कुठलंच नाही आणि भगवान परमात्म्याच्या नामासारखं कुठली गोष्ट श्रेष्ठ नाही द्वितीय चरणामध्ये भक्तीच्या माध्यमातून तुझं रूप कसं आहे गोड आहे भक्तीच्या माध्यमातून तुझं नाम कसं आहे गोड आहे आणि भक्ती म्हणजे प्रेम आहे भक्ती म्हणजे वेगळे का तासनदार देव सोळत बसव म्हणजे देव आहे का बरं मला पहिल्यापासून उलट बोलायची समस्या बघा सवयच आहे कारण लोक तासन देव सोडतात देव बारी झाले आमचे आता लॉकडाऊनचा काळ चालू आहे लोकांना वेळच वेळ झालो काही
रिकामा पाहिजे लोक आहेत त्यांना काम नाही तासनदार घरामध्ये करायचे काय देव चोळ बसायचे तासनदार देव चोळून पितळायचे ते बारीक झाले आम्ही खाऊन लट्ट झालो लॉकडाऊनमध्ये पण आमचे देव चोळून देव काय झाले आमचे देव बारीक झाले आपला विषय काय होता देई मदत प्रेम तुम्ही देवाला किती चोळ बसला म्हणजे देव प्राप्त होत नाही त्याला भक्तीने भावबळ्या कळे एरविना कळे करतळे आवळे भक्ती प्रेम विना ज्ञान देतो ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा दया माझी भक्तीशिवाय भगवान परमात्म्याला काही आवडत नाही ज्ञान जरी असलं ज्ञानाच्या पाठी किती अंगार आहे तुम्हाला सांगायची गरज नाही म्हणून भगवान परमात्म्याला आवडणारी गोष्ट काय नारद भक्ती सूत्रामध्ये तर सांगायची गरज नाही तर तो विषय वाढे म्हणून तिकडे जात नाही नारद भक्ती सूत्रामध्ये भक्ती काय आता तो भक्ती जिज्ञासा म्हणतात भक्ती सारखं श्रेष्ठ जगतामध्ये नाही पण तुरंत भक्तीच्या माध्यमातून देई माझा प्रेम सर्व काळ दुसरी मागणी करतात मला भक्ती दे ज्ञान दे आणि भक्ती देत असताना तुझं प्रेम मला अखंडित राहू बाबा नाही का आणि अखंडित राहू नुसतं मागत नाही हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भक्ती प्राप्त झाल्यानंतर तुकोबा म्हणतात मला वैराग्याची प्राप्ती हो अभंगाचा तृतीय वैराग्य म्हणतात कसलं ज्ञान प्राप्त झालं ज्ञान टिकलं पाहिजे भक्ती प्राप्त झाली पण भक्ती सुद्धा अखंडित राहिली पाहिजे ना तशी धारेचे बरेच प्रकार आहे मला माहिती विषय वाढतात धारेचे बरेच प्रकार आहे नाही का अखंडित धार तैल धार नाही का आणि तुटणारी धार पाण्याची धार तुटते बाबा पाणी वरून सांडलं तर ते पाण्याची धार तुटायची शक्यता असते पाणी अखंडित पडत नाही आणि तैल धार म्हणजे तेलाची धार एकदा का देवाच्या भगवान परमात्म्याच्या डोक्यावर सोडली ती तैल धार अखंडित धार जशी असते ना नाही का धार अखंडित असं म्हटलं ना की धार अखंडित असते माझे भक्ती सुद्धा अखंडित राहो त्या पद्धतीने तू बोलतात संचरणी राही हृदय माझा मला ज्ञान प्राप्त झालं मला भक्ती प्राप्त झाली पण माझ्याकडे वैराग्य सुद्धा निर्माण व्हावं ज्ञान भक्ताशिवाय नाही का वैराग्य वाचून काही कदनीच नाही म्हटलंय का काय म्हटलंय ते वैराग्य वाचून ज्ञान सुद्धा सगळं नाही नुसतं ज्ञानाची जोड आणि भक्तीची जोड नाही तर वैराग्याची सुद्धा जोड असावी लागते त्या पद्धतीने जगद्गुरु म्हणताय संचरणी आहे हृदय माझ्या मला ज्ञानही प्राप्त भक्ती प्राप्त वैराग्य सुद्धा प्राप्त आणि हे प्राप्त झाल्यानंतर कशामुळे प्राप्त होते हे महत्त्वाचं बरं का जगद्गुरु तुकोबा या तिन्ही गोष्टी सगळ्या प्राप्त झाल्या ज्ञान प्राप्त झालं भक्ती प्राप्त झाली वैराग्य सुद्धा परमात्म्याचं प्राप्त झालं हे प्राप्त करण्यासाठी जगद्गुरु तुकोबाने एकमेव कारण म्हणजे ते म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम कुठलं विठोबा रघुमाई
तुकोबरा ज्ञान मागताय, दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा भक्ती मागताय आणि तिसऱ्या चरणामध्ये भगवान परमात्मा वैराग्याच्या रूपाने तू माझ्यामध्ये अंतःकरणामध्ये ऐसाची तू बस तू आता असाच त्याला वैराग्य म्हणतो बरं का. ज्ञान राहिलं ज्ञानाची वाटी अहंकार आहे. भक्ती जरी झाली तर भक्ती टिकेल का नाही सांगता येत नाही. 1 वर्ष वारी म्हणतात तो पुढच्या वर्षी भक्तीने वारीला जायचं सांगता येत नाही. म्हणून वैराग्य टिकणे सुद्धा काय असं नाही. योग आला पण क्षेमाची सुद्धा काय गरज आहे. क्षेम म्हणजे वैराग्य. तुपर्यंत जेवढा ज्ञान भक्ती वैराग्य परिपूर्ण अवस्था हे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने प्राप्त झालं. आणि एवढ्या 3 मागण्या मागून सुद्धा अलौकिक मागण्या मागून सुद्धा जगद्गुरु तुकोबरा म्हणताय बस तुकोबरा आता सगळं प्राप्त झालं. एवढं मागून सुद्धा तुकोबरा म्हणताय मला आता काहीच नको. आपण चतुर्थ चरण म्हणजे बासुंदी लाडू गुलाबजाम सगळं खाल्लं आणि सगळं खाऊन तू बरं म्हणतात आता मला मागायची गरज मी काही मागितलं नाही. तुका म्हणे काही न मागो बस मला आता काही मागायची गरज नाही. फक्त एकच सुख आहे जगाचे सगळे सुख सर्व सुखाचे बापर उमा देवीवर सगळे सुख भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. तेच तुकोबरा म्हणतात तुका म्हणे काही न मागो आणि तुझे पायी सुख सर्व हे सर्व सुख मागाई करतो. नाही नाही जगद्गुरु या विश्वाला जगाला सुखाची काय अपेक्षा आहे. सगळ्यांवर धर्मसंकट कोरोनाचं उडवले बाबा आणि या सर्वांना सुखाची गरज आहे. यातनं बाहेर पडायचं संकटातनं त्याला एकमेव उपाय ते म्हणजे पुरुषोत्तम मासासारखं अधिक मासाचं जसं नामचिंतन आता जसं चालू आहे ते नामचिंतन अधिक मास संपल्यानंतर सुद्धा नामस्मरण अखंडित राहू ही तुकोबरांची वृत्ती आहे. त्याच पद्धतीने आपलं सुद्धा भजन आणि नामस्मरण कीर्तन अखंडित राहू आणि देवापुढे सुद्धा ही मागणी आम्ही करतो. कारण हे पांडुरंग परमात्मा हे गणपती बाप्पा आमचं कीर्तन कुठे थांबू नाही थांबणार तर नाहीच नाही. ही कीर्तन अखंडित राहणार आणि श्री भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी हे सगळं जे काही सांगितलं हे माझं एकट्याचं नव्हे हे ज्यांनी सांगितलं त्यांचं एकदा नामचिंतन करा. या माध्यमातून या ठिकाणी होत असलेला हरिनाम सप्ताह पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने अखंडित राहो आणि भगवान परमात्म्याची कृपा या सर्व मंडळींवर अखंडित राहण्यासाठी या घरातल्या नामस्मरणाचा उपक्रम आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आलेले आमचे हरिदास महाराज आहेत, योगेश महाराज आहेत, जगन्नाथ बाबा आहेत, आमचे अंकुश महाराज आहेत, आमचे विडेकरी बाबा म्हणजे लक्ष्मण बाबा वडवली आणि निलेश महाराज मृदंगाचार्य या ठिकाणी आम्हाला लाभले आणि
उत्तम अशी ज्यांनी आम्हाला ही साथ या ठिकाणी दिली त्यांचे एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या द्यायला हरकत नाही. या कोरोनाच्या पिरियड मध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन सुंदर साऊंड व्यवस्था दिली आणि धन्यवाद मानावे तेवढे थोडे आमच्या दादांचे या ठिकाणी लाईव्ह आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने संपूर्ण कल्याण मुरबाड पट्ट्यामध्ये लाईव्ह कीर्तन आम्हाला या ठिकाणी मिळतंय. आणि सर्वात मोठा आभार म्हणजे या मंदिराचं ट्रस्ट आहे बाळेगाव गणपती बाप्पा मंदिर भजनी मंडळ यांच्या माध्यमातून ही सेवा आणि गणपती बाप्पाची सेवा करण्याचा या साधकाला